श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 16वा सप्तती अन्वयाचा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 16वा समास पहिला वाल्मिकी स्तवन निरूपण श्रीराम। धन्य धन्य तो वाल्मीक ऋषी माझी पुण्यश्लोक। जयाचे नहा त्रिलोक्य पावन झाला श्रीराम। भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिली दृष्टी। धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे श्रीराम। भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण। तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे श्रीराम। नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार। रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे श्रीराम। ऐसा जयाचा वाग्विलास ऐकोनी संतोषला महेश। मग विभागले त्रैलोक्यास शतकोटी रामायण श्रीराम। ज्याचे कवित्व शंकरे पाहिले इतरा नवचे अनुमानले। राम उपासकासी झाले परम समाधान श्रीराम। ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार। परी वाल्मिका सारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती श्रीराम। पूर्वी केली दृष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे। नाम जपता दृढने में पुण्ये सीमा सांडिली श्रीराम। उपराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे। ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरुते श्रीराम। वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले। शुष्क काष्ठी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या श्रीराम। पूर्वी होता वाल्या कोळी जीवघातकी भूमंडळी। तोची वंदिजे सकळी विभूती आणि ऋषेश्वरी श्रीराम। उपरती आणि अनुताप तेथे कैसे उरेल पाप। देहांत तपे पुण्य रूप दुसरा जन्म झाला श्रीराम। अनुतापे आसन घातले देहांचे वारुळ झाले। तेची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे श्रीराम। वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे। जयाच्या तीव्र तपे झिजे हृदय तापसाचे श्रीराम। जो तापसा माझी श्रेष्ठ जो कवेश्वरामध्ये वरिष्ठ। जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे श्रीराम। जो निष्ठावंतांचे मंडन रघुनाथ भक्तांचे भूषण। ज्याची धारणा असाधारण साधकात सुदृढ करी श्रीराम। धन्य वाल्मीक ऋषेश्वर समर्थाचा कवेश्वर। तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम। वाल्मीक ऋषी बोलिला नसता तरी आम्हास कैची रामकथा। म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे श्रीराम। रघुनाथ कीर्ती प्रकट केली तेने तयाची महिमा वाढली। भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे श्रीराम। आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला। भूमंडळी उजळिला बहुत लोक श्रीराम। रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार। त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वाल्मीक स्तवन निरूपण नाम समास पहिला श्रीराम।
श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 16वा, समास दुसरा, सूर्यस्तवन निरूपण. श्रीराम. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष. मार्तंड मंडळाचा प्रकाश, पाकला भूमंडळी. श्रीराम. सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण. रविकिरण पाकता आपण, कळाहीन होये. श्रीराम. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. जयाच्या प्रकाशे उजेडे, प्राणी मात्रासी. श्रीराम. नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे. सुगमे दुर्गमे नित्य नेमे, सृष्टीमध्ये चालती. श्रीराम. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने. संध्या स्नान पूजा विधाने, सूर्ये वीण बापुडी. श्रीराम. नाना योग नाना मते, पाहो जाता असंख्याते. जाती आपुलाल्या पंथे, सूर्य उदये झालिया. श्रीराम. प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक. दिवसे विण निरार्थक, सार्थक नव्हे. श्रीराम. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे. या कारणे काहीच नचले, सूर्ये विण. श्रीराम. म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी हेही सूर्याचीच गती. थंड झालिया आपुली मती, मग मती प्रकाश कैचा. श्रीराम. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा. उष्णत्व नसता देहाचा, घात होये. श्रीराम. या कारणे सूर्ये वीण, सहसा नचले कारण. श्रोते तुम्ही विचक्षण, शोधून पहा. श्रीराम. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती. यापूर्वी होता गबस्ती, आताही आहे. श्रीराम. जितुके संसारासी आले, तितुके सूर्याखाले वर्तले. अंती देहे त्यागून गेले, प्रभाकरा देखता. श्रीराम. चंद्र ऐलीकडे झाला, क्षीरसागरी मधून काढला. 14 रत्नांमध्ये आला, बंधू लक्ष्मीचा. श्रीराम. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणते लहान थोर. या कारणे दिवाकर, श्रेष्ठाहून श्रेष्ठ. श्रीराम. अपार नभमार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्यही येणे जाणे. या लोकोपकारा कारणे, आज्ञा समर्थाची. श्रीराम. दिवस नसता अंधकार, सर्वासी न कळे सारासार. दिवसे विण तस्कर, का दिवा भीत पक्षी. श्रीराम. सूर्यापुढे आणिक दुसरे, कोण आणावे सामोरे. तेजो राशी निर्धारे, उपमे रहित. श्रीराम. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा, काये म्हणून वर्णावी. श्रीराम. रघुनाथ वंश पूर्वापार, एकाहुनी एक थोर. मदमती मंदास हा विचार, काये कळे. श्रीराम. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव. म्हणून वर्णिता महत्व, वाग दुर्बळ मी. श्रीराम. सकळ दोषाचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार. स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्य दर्शन घेता. श्रीराम. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे. सूर्यस्तवन निरूपण नाम, समास दुसरा. श्रीराम.
श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 16वा समास तिसरा पृथ्वी स्तवन निरूपण श्रीराम। धन्य धन्य हे वसुमती इसा महिमा सांगो किती। प्राणी मात्र तुके राहाती तिच्या आधारे श्रीराम। अंतरिक्ष राहाती जीव तोही पृथ्वीचा स्वभाव। देहे जळ नसता जीव कैसे तगती श्रीराम। जाळीती पोळीती कुजळीती नांगरीती उकरीती खाणती। मळमूत्र तिजवरही करीती आणि वमन श्रीराम। नासके कुजके जळजळ पृथ्वी वीण कैची थार। देहांत काळी शरीर तिजवरी पडे श्रीराम। बरे वाईट सकळ काही पृथ्वी वीण थार नाही। नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी श्रीराम। एकास एक संहारिती प्राणी भूमीवरी असती। भूमी सांडून जाती कोणीकडे श्रीराम। गडकोट पुरे पट्टणे नाना देश कळती अटणे। देवदानव मानव राहाणे पृथ्वीवरी श्रीराम। नाना रत्ने हिरे परीस नाना धातू द्रव्यांश। गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वी वीण नाही श्रीराम। मेरु मांदार हिमाचळ नाना अष्टकुळाचळ। नाना पक्षी मचव्याळ भूमंडळी श्रीराम। नाना समुद्रा पैलीकडे भोवते अवर्णोदकाकडे। असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे श्रीराम। त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोरे अपारे। तेथे निबिड अंधकारे वस्ती कीजे श्रीराम। आवरणोदकते अपार त्याचा कोण जाणे पार। उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठे श्रीराम। त्या जीवनास आधार पवन निबिड दाट आणि घन। फुटो शकेना जीवन कोणेकडे श्रीराम। त्या प्रवंजनासी आधार कठीणपणे अहंकार। ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे श्रीराम। नाना पदार्थांच्या खाणी धातुरत्नांच्या दाटणी। कल्पतरू चिंतामणी अमृत कुंडे श्रीराम। नाना दीपे नाना खंडे वसती उद्वसे उदंडे। तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली श्रीराम। मेरू भवते कडे कापले असंभाव्य कडोसे पडिले। निबिड तरू लागले नाना जिनसी श्रीराम। त्या सन्निध लोका लोक जेथे सूर्याचे फिरे साक। चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक महागिरी श्रीराम। नाना देशी पाषाण भेद नाना जिनसी मृत्तिका भेद। नाना विभूती छंदबंद नाना खाणी श्रीराम। बहुरत्न हे वसुंधरा ऐसा पदार्थ कैसा दुसरा। अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे श्रीराम। अवघी पृथ्वी फिरोन पाहे ऐसा प्राणी कोण आहे। दुजी तुळना साहे धरणी विशी श्रीराम। नाना वल्ली नाना पिके देशोदेशी अनेके। पाहो जाता सारिख्या सारिखे एकही नाही श्रीराम। स्वर्ग मृत्य आणि पाताळे अपूर्व रचली तीन ताळे। पाताळ लोकी महाव्याळे वस्ती कीजे श्रीराम। नाना वल्ली बीजांची खाणी ते हे विशाळ धरणी। अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली श्रीराम। गडकोट नाना नगरे पुरे पट्टणे मनोहरे।
सकळा ठाई जगदेश्वरे वस्ती कीजे श्रीराम. महाबळी होऊन गेले पृथ्वीवरी चवताळले सामर्थ्ये निराळे राहिले हे तो घडे ना श्रीराम. असंभाव्य हे जगती जीव किती एक जाती नाना अवतार पंगती भूमंडळावरी श्रीराम. सध्या रोकडे प्रमाण काही करावा न लगे अनुमान नाना प्रकारीचे जीवन पृथ्वीचे आधारे श्रीराम. कित्येक भूमी माझी म्हणती सेवटी आपणची मरो न जाती कित्येक काळ होता जगती जैसी तैसी श्रीराम. ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा ब्रह्मादिकापासून अम्मा आश्रयोची आहे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास तिसरा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 16वा समास चौथा आपनिरूपण श्रीराम. आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयास आपो नारायण ऐसे बोलिजे श्रीराम. पृथ्वीस आधार अवर्णोदक सप्त सिंधूचे सिंधोदक नाना मेघीचे मेघोदक भूमंडळी चालिले श्रीराम. नाना नद्या नाना देशी वाहात मिळाल्या सागरासी लहान थोर पुण्यराशी अगाध महिमे श्रीराम. नद्या पर्वती होऊन कोसळल्या नाना साकडीमध्ये रिसवल्या धबाबा खळाळा चालिल्या असंभाव्य श्रीराम. कूप बावी सरोवरे उदंड तळी थोर थोरे निर्मळे उचंबळती नीरे नाना देशी श्रीराम. गाये मुखे पाट जाती नाना कालवे वाहाती नाना झऱ्या झिरपती झरती नीरे श्रीराम. दुरे विहिरे पाझर पर्वत फुटोन वाहे नीर ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी श्रीराम. जितुके गिरी तितुक्या धारा कोसळती भयंकरा पावळ वाहाळा अपारा उकळ्या सांडिती श्रीराम. भूमंडळीचे जळ आगवे किती म्हणून सांगावे नाना कारंजी आणावे बांधोनी पाणी श्रीराम. दो डबके खवाडी टाकी नाना गिरिकंदरी अनेकी नाना जळे नाना लोकी वेगळाली श्रीराम. तीर्थे एका हून एक महापवित्र पुण्यदायक अगाध महिमा शास्त्रकारक बोलून गेले श्रीराम. नाना तीर्थांची पुण्योदके नाना स्थळोस्थळी शीतळोदके तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई श्रीराम. नाना वल्ली मध्ये जीवन नाना फळी फुली जीवन नाना कंदी मुळी जीवन गुणकारके श्रीराम. क्षारोदक सिंधोदके विशोदके पीयूषोदके नाना स्थळांतरी उदके नाना गुणाची श्रीराम. नाना युक्ष दंडाचे रस नाना फळांचे नाना रस नाना प्रकारीचे गोरस मदपारा गुळत्र श्रीराम. नाना मुक्त फळांचे पाणी नाना रत्नी तळपे पाणी नाना शस्त्रामध्ये पाणी नाना गुणाचे श्रीराम.
शुक्लित श्रोणीत लाळ मूत्र स्वेद नाना उदकाचे नाना भेद विवरो न पाहता विशद होत जाते श्रीराम उदकाचे देह केवळ उदकाचेची भूमंडळ चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदका करिता श्रीराम क्षार सिंधू क्षीर सिंधू सुरा सिंधू आज्य सिंधू दधी सिंधू युक्षरस सिंधू शुद्ध सिंधू उदकाचा श्रीराम ऐसे उदक विस्तारले मुळापासून सेवटा आले मध्येही ठाई ठाई उमटले ठाई ठाई गुप्त श्रीराम जे जे बीजी मिश्रित झाले तो स्वाद घेऊन उठले उसामध्ये गोडीस आले परम सुंदर श्रीराम उदकाचे बांधा हे शरीर उदकची पाहिजे तदनंतर उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा श्रीराम उदक तारक उदक मारक उदक नाना सौख्यदायक पाहता उदकाचा विवेक अलोलिक आहे श्रीराम भूमंडळी धावे नीर नाना ध्वनी त्या सुंदर धबाबा धबाबा चोर रिसवती धारा श्रीराम ठाई ठाई डोहो तुंबती विशाळ तळी डबाविती चबाविती धबाविती कालवे पाट श्रीराम एकी पालत्या गंगा वाहाती उदके सन्निधची असती खळाळा झरे वाहाती भूमीचे पोटी श्रीराम भूमी गर्भी डोहो भरले कोणी देखिले ना ऐकिले ठाई ठाई झोविले झाले विद्युल्लतांचे श्रीराम पृथ्वी तळी पाणी भरले पृथ्वीमध्ये पाणी खेळले पृथ्वीवरी प्रगडले उदंड पाणी श्रीराम स्वर्ग मृत्य पाताळी एक नदी तीन ताळी मेघोदक अंतराळी वृष्टी करी श्रीराम पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ दहन दहनाचे मूळ पवन थोराहून थोर श्रीराम त्याहून थोर परमेश्वर महद्भूतांचा विचार त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आपनिरूपण नाम समास चौथा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 16वा समास 5वा अग्नि निरूपण श्रीराम धन्य धन्य हा वैश्वानरू होये रघुनाथाचा श्वशू विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा श्रीराम ज्याच्या मुखे भगवंत भोगता जो ऋषीचा फळदाता तमहिम रोग हरता भरता विश्वजनाचा श्रीराम नाना वर्ण नाना भेद जीव मात्रास अभेद अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी श्रीराम अग्नि करिता सृष्टी चाले अग्नि करिता लोक धाले अग्नि करिता सकळ जाले लहान थोर श्रीराम अग्नीने आळले भूमंडळ लोकास राहाव्या झाले स्थळ दीप दीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे श्रीराम पोटामध्ये जठराग्नी तेणे क्षुधा लागे जनी अग्नि करिता भोजनी रुची येते श्रीराम अग्नि सर्वांगी व्यापक उष्णे राहे कोणी एक उष्ण नसता सकळ लोक मरोन जाती श्रीराम आधी अग्नि मंद होतो पुढे प्राणी तो नासतो
ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी श्रीराम। असता अग्नीचे बळ शत्रू जिंके तत्काळ, अग्नी आहे तावत्काळ जिने आहे श्रीराम। नाना रस निर्माण झाले अग्नी करिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे श्रीराम। सूर्य सकळा होऊन विशेष, सूर्या उपरी अग्नी प्रकाश, रात्रभागी लोक अग्नीस साहे करीती श्रीराम। अंत्यच गृहीचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही बोलिला, सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू श्रीराम। अग्निहोत्र नाना याग, अग्नी करिता होती सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम। देव दानव मानव अग्नी करिता चाले सर्व, सकळ जनासी उपाव अग्नी आहे श्रीराम। लग्ने करीती थोर थोर नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर दारूने शोभती श्रीराम। नाना लोक रोगी होती उष्ण औषधे सेविती, तेने लोक आरोग्य होती वन्ही करिता श्रीराम। ब्राह्मणास तनुमनु सूर्यदेव हुताशनु, येतद्विषयी अनुमानु काहीच नाही श्रीराम। लोकामध्ये जठरानळू सागरी आहे वडबानळू, भूगोळा बाहेर अवर्णानळू शिवनेत्री विद्युल्यता श्रीराम। कुपीपासून अग्नी होतो उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्ठमंथनी प्रगटतो चकमकेने श्रीराम। अग्नी सकळा ठाई आहे कठीण घिसणी प्रगट होये, आग्या सर्पे दग्ध होये गिरी कंदरे श्रीराम। अग्नि करिता नाना उपाये, अग्नि करिता नाना अपाय, विवेके वीण सकळ होये निरार्थक श्रीराम। भूमंडळी लहान थोर सकळा सवन्नीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होये श्रीराम। ऐसा अग्नीचा महिमा बोलिजे तुके उनी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा श्रीराम। जीत असता सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षको त्याची थोरी काय म्हणून सांगावी श्रीराम। सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना श्रीराम। नाना होम उदंड करीती घरोघरी वैश्यदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापासी श्रीराम। दीपाराधने निलांजने देव बोवाळीचे जने, खरे खोटे निवडणे दिव्य होता श्रीराम। अष्टदा प्रकृती लोकतिनी सकळ व्यापून राहिला वन्नी, अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा श्रीराम। चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे सप्त हात, ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती वीण श्रीराम। ऐसा वन्नी उष्ण मूर्ती तो मी बोलिलो येथामती, नून्यपूर्ण क्षमा श्रोती केली पाहिजे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे, अग्नि निरूपण नाम समास पाचवा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 16वा समास 6वा वायुस्तवन श्रीराम।
धन्य धन्य हा वाय देव, याचा विचित्र स्वभाव. वायो करिता सकळ जीव, वर्तती जनी श्रीराम. वायो करिता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास. वायो करिता शरीरास, चळण घडे श्रीराम. चळण वळण प्रसारण, निरोधन आणि आकोचन. प्राण अपान व्यान उदान, समान वायू श्रीराम. नाग कूर्म कर्कश वायो, देवदत्त धनंजयो. ऐसे हे वायोचे स्वभावो, उदंड असती श्रीराम. वायो ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतास पुरवला. तेथून पिंडी प्रगटला, नाना गुणे श्रीराम. स्वर्ग लोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव. मृत्य लोकींचे मानव, विख्यात राजे श्रीराम. नरदेही नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदे. वनचरे जळचरे आनंदे, क्रीडा करीती श्रीराम. त्या समस्तामध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघेचळे. उठती वन्नीचे उबाळे, वायो करिता श्रीराम. वायो मेघाचे भरण भरी, सवेच पिटून परते सारी. वायो ऐसा कारभारी, दुसरा नाही श्रीराम. परी ते आत्मयाची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता. परी व्यापकपणे या समर्था, तुलना नाही श्रीराम. गिरीहून दाट फौजा, मेघ उठिले लोक काजा. गरज गरजो तडक विजा, वायो बळे श्रीराम. चंद्र सूर्य नक्षत्र माळा, ग्रहमंडळे मेघमाळा. ये ब्रह्मांडी नाना कळा, वायो करिता श्रीराम. एकवटले ते निवडेना, कालवले ते वेगळे होयेना. तैसे हे बेंचाळ नाना, केवी कळे श्रीराम. वायू सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा. तैसे जीव हे नीरा, सरिसे पडती श्रीराम. वायू रूपे कमळ कळा, तोची आधार जळा. तया जळाच्या आधारे भूगोळा, शेषे धरिले श्रीराम. शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर. तरी मग घेतला भार, भूमंडळाचा श्रीराम. महाकूर्माचे शरीर भले, नेणो ब्रह्मांड पालथे घातले. एवढे शरीर ते राहिले, वायोचेनी श्रीराम. वारा हे अपुले दंती, पृथ्वी धरिली होती. तयाची एवढी शक्ती, वायू बळे श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर. वायू स्वरूप विचार, विवेकी जाणती श्रीराम. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषेश्वर. सिद्धयोगी भारंभार, वायो करिता श्रीराम. 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडिनी. 8 कोटी भूतखाणी, वायो रूपे श्रीराम. भूते देवते नाना शक्ती, वायो रूप त्यांच्या व्यक्ती. नाना जीव नेणो किती, भूमंडळी श्रीराम. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कंचुकास गेला. सकळा ठाई पुरवला, समर्थ वायू श्रीराम. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन. रघुनाथ स्मरणी तन मन, हनुमंताचे श्रीराम. हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्रास नाही भेद. म्हणून हे दोघेही अभेद,
पुरुषार्थ विषयी श्रीराम हनुमंतास बोलिजे प्राणनाथ येणे गुणे हा समर्थ प्राणे विन सकळ व्यर्थ होत जाते श्रीराम मागे मृत्य आला हनुमंता तेव्हा वायू रोधला होता सकळ देवास अवस्था प्राणांत मांडले श्रीराम देव सकळ मिळवून केले वायूचे स्तवन वायू प्रसन्न होऊन मोकळे केले श्रीराम म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार याचा पुरुषार्थ सुरवर पाहातची राहिले श्रीराम देव कारागृही होते हनुमंते देखिले अवचिते संहार करूनी लंके भवते विटंबून पाडिले श्रीराम उसिणे घेतले देवांचे मूळ शोधिले राक्षसांचे मोठे कौतुक पुच्छकेताचे आश्चर्य वाटे श्रीराम रावण होता सिंहासनवरी तेथे जाऊन ठोकरे मारी लंकेमध्ये निरोध करी उदक कैसे श्रीराम देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखिला मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती श्रीराम दैत्य आवगे संहारिले देव तत्काळ सोडिले प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वायोस्तवन निरूपण नाम समास 6वा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 16वा समास 7वा महद्भूत निरूपण श्रीराम पृथ्वी से मूळ जीवन जीवनाचे मूळ अग्न अग्नीचे मूळ पवन मागा निरोपिले श्रीराम आता ऐका पवनाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ अत्यंत चंचल सकळामध्ये श्रीराम तो येतो जातो दिसेना स्थिर होऊन बैसेना ज्याचे रूप अनुमानेना वेद श्रुतीसी श्रीराम मुळी मुळींचे स्फुरण तेचे अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम त्रिगुणापासून झाली भूते पावली स्पष्ट दशेते त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे श्रीराम त्यामध्ये मुख्य आकाश जो भूतामध्ये विशेष याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही श्रीराम एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे श्रीराम विस्तारे बोलिली भूते त्या भूतामध्ये व्यापकते विवरून पाहता येते प्रत्ययासी श्रीराम आत्मयाच्या चपळपणापुढे वायू ते किती बापुडे आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पाहावे श्रीराम आत्म्या वेगळे काम चालेना आत्मा दिसेना ना आढळेना गुप्त रूपे विचारना पाहून सोडी श्रीराम पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले नाना शरीरी विळासले विवेकी जनास भासले जगदांतरी श्रीराम आत्म्याविण देहे चालती हे तो न घडे कल्पांती अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या श्रीराम मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते श्रीराम आत्मा शरीरी वर्ततो इंद्रिये ग्राम चेष्टवितो नाना सुख दुःखे भोगितो
देहात्मयोगे श्रीराम. सप्तकंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा झाड, विवेके ओळखा श्रीराम. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृद शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये श्रीराम. नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उंच नीच समजणे मनामध्ये श्रीराम. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारींच्या दृष्टी, भेद जाणे श्रीराम. जिव्हेमध्ये नाना स्वाद, निवडू जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद, करुणी बोले श्रीराम. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राण इंद्रिये जाणे श्रीराम. जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, पाणी इंद्रिये घेणे देणे, पाद इंद्रिये येणे जाणे सर्व काळ श्रीराम. शिस्न इंद्रिये सुरत भोग, बुध इंद्रिये मळोत्सर्ग, मने करुणी सकळ सांग, कल्पून पाहे श्रीराम. ऐसे व्यापार परोपरी, त्रिभुवनी एकलाची करी, त्याची वर्णावया थोडी, दुसरा नाही श्रीराम. त्याविण दुसरा कैसा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याप आटोप आत्मयाचा, न भूतो न भविष्यती श्रीराम. 14 विद्या 64 कळा, धूर्तपणाच्या नाना कळा, वेदशास्त्र पुराण जिव्हाळा, तेने विण कैसा श्रीराम. येह लोकीचा आचार, परलोकी सारा सार विचार, उभय लोकींचा निर्धार, आत्माच करी श्रीराम. नाना मते नाना भेद, नाना संवाद वेवाद, नाना निश्चय भेदा भेद, आत्माच करी श्रीराम. मुख्य तत्व विस्तारले, तेने तयास रूप आणले, येणे करिता सार्थक झाले सकळ काही श्रीराम. लिहिणे वाचणे पाठांतर करणे, पुसणे सांगणे अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे, आत्म्यास करिता श्रीराम. नाना सुखे आनंद तो, नाना दुःखे कष्टी होतो, देहे धरितो आणि सोडितो नाना प्रकारे श्रीराम. एकलाची नाना देहे धरी, एकलाची नटे परोपरी, नटनाट्य कळा कुसरी, त्यावीण नाही श्रीराम. एकलाची झाला बहुरूपी, बहुरूपी बहुसाक्षपी, बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी श्रीराम. एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमासा, दंपत्ये वीण कैसा, विस्तारला श्रीराम. स्त्रियास पाहिजे पुरुष, पुरुषासी पाहिजे स्त्रीवेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे श्रीराम. स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले श्रीराम. पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी होते उठा ठेवी, परी या सूक्ष्माची गोवी, समजली पाहिजे श्रीराम. स्थूळा करिता वाटे भेद, सूक्ष्मी आवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुध प्रत्यया आले श्रीराम. बायकोने बायकोस भोगिले, ऐसे नाही की घडले, बायकोस अंतरी लागले, ध्यान पुरुषाचे श्रीराम. स्त्रीसी पुरुष पुरुषास वधू, ऐसा आहे हा संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू, सूक्ष्मीच आहे श्रीराम.
पुरुष इच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती, येणे न्याये श्रीराम. पिंडावरून ब्रह्मांड पाहावे, प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजे ना तरी उमजावे, विवरा विवरो श्रीराम. द्वैत इच्छा होते मुळी, तरी ते आली भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी, रुजू पाहावे श्रीराम. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप, निवडून गेले श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, महद्भूत निरूपण नाम, समास 7वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 16वा, समास 8वा, आत्माराम निरूपण श्रीराम. नमो गणपती मंगळ मूर्ती, जयाचे निमती स्फूर्ती, लोक भजिती स्तवन करीती, आत्मयाचे श्रीराम. नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यंतरी प्रकाश करी, नाना भरोवरी विवरी, नाना विद्या श्रीराम. सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जापुनी विश्राम, चंद्रमौळी पावला श्रीराम. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर, त्रयलोक्य धरता श्रीराम. आत्माराम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्य घडे, आत्मया विण श्रीराम. जीवात्मा शिवात्मा परमात्मा, जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा, देव दानव मानवी श्रीराम. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती, ब्रह्मादिक श्रीराम. नाद रूप ज्योती रूप, साक्ष रूप सत्ता रूप, चैतन्य रूप सस्वरूप, द्रष्टा रूप जाणिजे श्रीराम. नरोत्तमो वीरोत्तमो, पुरुषोत्तमो रघोत्तमो, सर्वोत्तमो उत्तमोत्तमो, त्रैलोक्यवासी श्रीराम. नाना कटपट आणि झटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट, चहूकडे श्रीराम. आत्म्याविण वेडे कुडे, आत्म्याविण मडे बापुडे, आत्म्याविण थडे रोकडे, शरीराचे श्रीराम. आत्मज्ञानी समजे मनी, बाहेजनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी, आत्म्याविणे ओस श्रीराम. परम सुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आत्म्याविण अंधकार, उभय लोकी श्रीराम. सर्वांगी सिरसावद, नाना भेद नाना वेद, नाना खेद आणि आनंद, देण्याची करिता श्रीराम. रंक अथवा ब्रह्मादिक, एकची चालवी अनेक, पाहावा नित्यानित्य विवेक, कोणी एके श्रीराम. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडी घरी, आत्मा गेलिया शरीरी, तेज कैसे श्रीराम. आत्मा दिसे नाना भासेना, बाह्याकारे अनुमानेना, नाना मनाच्या कल्पना, आत्मयाचेनी श्रीराम. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना परोपरी, किती म्हणून सांगाव्या श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरिती,
अनंत प्राणी सांगो किती अंतर त्यांचे श्रीराम अनंत राजकारणे धरणे कुबुद्धी सुबुद्धी विवरणे कळो नेरणे चुकावणे प्राणी मात्रासी श्रीराम एकास एक जपती टपती एकास एक खपती लपती शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे श्रीराम पृथ्वीमध्ये परोपरी एकास एक सिंतरी कित्येक भक्त परोपरी परोपकार करीती श्रीराम एक आत्मा अनंत भेद देहे परत्वे घेती स्वाद आत्मा ठाईचा अभेद भेद ही धरी श्रीराम पुरुषास स्त्री पाहिजे स्त्रीस पुरुष पाहिजे नवरीस नवरी पाहिजे हे तो घडेना श्रीराम पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी ऐसी नाही उठा ठेवी विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे श्रीराम ज्या प्राण्यास जो आहार तेथेची होती तत्पर पशुचे आहारी नर अनादरे वर्तती श्रीराम आहार भेद देहे भेद गुप्त प्रगट उदंड भेद तैसाची जाणावा आनंद वेगळाला श्रीराम सिंधू भूगर्भीची नीरे त्या नीरामधील शरीरे अवर्णोदकाची जळचरे अत्यंत मोठी श्रीराम सूक्ष्म दृष्टी आणिता मना शरीराचा अंत लागेना मातो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो श्रीराम देहात्म योग शोधून पाहिला तेने काही अनुमानला स्थूळ सूक्ष्माचा गलबला गथा गोवी श्रीराम गथा गोवी उगवाव्या कारणे केली नाना निरूपणे अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलिला श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मा राम निरूपण नाम समास 8वा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक 16वा समास 9वा नाना उपासना निरूपण श्रीराम पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई श्रीराम आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करीती जे जे निर्गुण म्हणिती उपासनेसी श्रीराम याचा कैसा आहे भाव मद सांगिजे अभिप्राव अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे श्रीराम निर्गुण म्हणजे बहुगुण बहुगुणी अंतरात्मा जाण सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पाहा श्रीराम सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते अधिकार परत्वे ते मान्य कीजे श्रीराम श्रोता म्हणे हा अनुमान मुळीच घालावे जीवन ते पावे पानोपान हे सध्या प्रचिती श्रीराम वक्ता म्हणे तुळसीवरी उदक घालावे पात्रवरी वरी नथिरे निमिषभरी भूमीस भेदे श्रीराम थोरा वृक्षास कैसे करावे सेंड्या पात्र कैसे न्यावे याचा अभिप्राव देवे मज निरोपावा श्रीराम प्रजन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते हातची पावे ना तेथे काय करीती श्रीराम सकळास मूळ सापडे ऐसे पुण्य कैसे घडे साधू जनाचे पवाडे विवेकी मन श्रीराम तथापि वृक्षाचे नी पडी पाडे जीवन घालिता कोठे पडे
ये गोष्टीचे साकडे काहीच नाही श्रीराम. मागील आशंकेचे निरशन होता झाले समाधान. आता गुणास निर्गुण कैसे म्हणती श्रीराम. चंचळपणे विकारले सगुण ऐसे बोलिले. येरते निर्गुण उरले गुणातीत श्रीराम. वक्ता म्हणे हा विचार शोधून पाहावे सारासार. अंतरी राहता निर्धार नाव नाही श्रीराम. विवेकेची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा. याचा विचार समजा वेवाद खोटा श्रीराम. कल्पांत प्रळी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलिले. येरते अवघेची झाले मायेमध्ये श्रीराम. सेना शहार बाजार नाना यात्रा लहान थोर. शब्द उठती अपार कैसे निवडावे श्रीराम. काळामध्ये पर्जन्य काळ मध्यरात्री होता निवळ. नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे श्रीराम. नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते. बहुऋषी बहुमते कैसी निवडावी श्रीराम. वृष्टी होताच अंकुर सृष्टीवरी निगती अपार. नाना तरू लहान थोर कैसे निवडावे श्रीराम. खेचरे भूचरे जळचरे नाना प्रकारींची शरीरे. नाना रंग चित्र विचित्रे कैसी निवडावी श्रीराम. कैसे दृश्य आकारले नाना परे विकारले. उदंडची पैसावले कैसे निवडावे श्रीराम. पोकळीमध्ये गंधर्व नगरे नाना रंग लहान थोरे. बहुव्यक्ती बहुप्रकारे कैसी निवडावी श्रीराम. दिवस रजनीचे प्रकार चांदणे आणि अंधकार. विचार आणि अविचार कैसा निवडावा श्रीराम. विसर आणि आठवण नेमस्त आणि बाष्कळपण. प्रचित आणि अनुमान येणे रीती श्रीराम. न्याय आणि अन्याय होय आणि न होये. विवेके वीण काये उमजो जाणे श्रीराम. कार्यकर्ता आणि निकामी शूर आणि कुकर्मी. धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे श्रीराम. धनाढ्य आणि दिवाळखोर साब आणि तस्कर. खरे खोटे हा विचार कळला पाहिजे श्रीराम. वरिष्ठ आणि कनिष्ठ भ्रष्ट आणि अंतरनिष्ठ सारासार विचार स्पष्ट कळिला पाहिजे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे. नाना उपासना निरूपण नाम समास नववा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 16वा समास 10वा गुणभूत निरूपण श्रीराम. पंचभूते चाले जग पंचभूतांची लगबग. पंचभूते गेलिया मग काय आहे श्रीराम. श्रोता वक्त यास बोले भूतांचे महिमे वाढविले. आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी श्रीराम. अंतरात्मा पाचवे भूत त्रिगुण त्याचे अंगभूत. सावध करून या चित्त बरे पहा श्रीराम. भूत म्हणजे जितुके झाले त्रिगुण झाल्यात आले. इतुकेन मूळ खंडले आशंकेचे श्रीराम. भूता वेगळे काही नाही भूत जात हे सर्वही. एका वेगळे एक काही घडेची ना श्रीराम.
आत्म्याचेनी झाला पवन, पवनाचेन प्रगटे अग्न, अग्नीपासून जीवन, ऐसे बोलती श्रीराम. जीवन अवघे दबाविले, ते रविमंडळे आळले, वन्नी वायोचे झाले भूमंडळ श्रीराम. वन्नी वायो रवी नसता, तरी होते उदंड शीतळता, ते शीतळते मध्ये उष्णता, येणे न्याये श्रीराम. आवगे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे पापावले, देहे मात्र तुके झाले, वर्मा करिता श्रीराम. अवघेच शीतळची असते, तरी प्राणी मात्र मरोनी जाते, अवघ्या उष्णेची करपते, सकळ काही श्रीराम. भूमंडळ आळोन गोठले, ते रवी किरणे वाळोन गेले, मग सहजची देवे रचिले, उपायासी श्रीराम. म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाणावा श्रीराम. शीतकाळे कष्टले लोक, करपोन गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे श्रीराम. त्याही मध्ये प्रातः काळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, शीतकाळ उष्णकाळ निर्माण केले श्रीराम. ऐसे एका मागे एक केले, विलेने नेमस्त लाविले, येणे करिता जगिले प्राणी मात्र श्रीराम. नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे श्रीराम. देह मूळ रक्त रेत, त्या आपाचे होती जात, ऐसीच भूमंडळी प्रचित, नाना रत्नांची श्रीराम. सकळासी मूळ जीवन बांधा, जीवने चाले सकळ धंदा, जीवने वीण हरी गोविंदा, प्राणी कैचे श्रीराम. जीवनाचे मुक्ताफळ, शुक्रासारिखे चुडाळ, हिरे माणिके इंद्रनीळ, ते जळे झाले श्रीराम. महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमुची आघवा, वेगळ वेगळू निवळावा, कोण्या प्रकारे श्रीराम. परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तार्किक लोक, समजती आघवे श्रीराम. आवघे समजले हे घडेना, शास्त्राशी पडेना, अनुमाने निश्चय होयना, काही एक श्रीराम. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णन शके वाचे, वेदविधी तेही काचे, देवे विण श्रीराम. आत्माराम सकळा पाळी, आवघे त्रयलोक सांभाळी, दया एके विण धुळी, होये सर्वत्रांची श्रीराम. जेथे आत्मा राम नाही, तेथे पुरो न शके काही, त्रयलोकीचे प्राणी सर्वही प्रेत रूपी श्रीराम. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविण कैसे जिणे, बरा विवेक समजणे, अंतर्यामी श्रीराम. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्याविण कैसे, कोणी एके जगदीशाचे, भजन करावे श्रीराम. उपासना प्रगट झाली, तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली, विचारणा देवाची श्रीराम. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो, प्राप्त नाही श्रीराम. समर्थाची नाही पाठी, तयास भलताच कुटी, या कारणे उठा उठी, भजन करावे श्रीराम. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास,
दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10 श्रीराम